नाशिकमधील कथित धर्मांतर आणि परदेशात पाठवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली। या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तपासादरम्यान पीडित महिलेला मुस्लिम मोबाईल ॲप्स डाउनलोड करायला लावल्याची तसंच तिचं नाव बदलून हनिया करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली। पीडित पक्षाचे वकील मिलिंद कुरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान अनेक दिवसांपासून फरार होती। यापूर्वी 2 मे रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। अटकेनंतर तिला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। तपासात पीडित महिलेची कागदपत्र बदलून तिला मालेगावमधील एका टीममार्फत मलेशियाला पाठवण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी दनिश हाच आधीच विवाहित असल्याचं उघड झालंय। त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलंय। सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे मलेशियाशी कनेक्शन असण्याची शक्यता न्यायालयात मांडली। तसंच छत्रपती संभाजीनगरमधील मतीन पटेल नावाच्या व्यक्तीनं निदा खानला आश्रय दिल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। पुढील तपासासाठी पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली। आता सोमवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मागील काही दिवसांपासून TCS प्रकरणातील फरार असलेले आरोपी निदा खान हिचा 2 मेला मान्य नाशिक रोड न्यायालयाने अटकपूर्व जामीन रिजेक्ट केला होता। तिला काल अरेस्ट करण्यात आलेली आहे। तिला आज अरेस्ट केल्यानंतर आज मान्य सत्र न्यायालय नाशिक येथे हजर करण्यात आलं। माननीय पोलीस तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलामार्फत युक्तिवाद करण्यात गेला की 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी। या इन्व्हेस्टिगेशन मध्ये दानिश आणि तौसिफच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी समोर आल्या होत्या। धर्मांतरांचा जसा विषय याच्यात ऑलरेडी तपासात निष्पन्न झाला होता, याच्यातली जी शेवटची कडी होती ती निदा शेख होती। आता निदा शेख अरेस्ट झालेली आहे। निदा खान या सगळ्या तपासात निदा खानने त्या पीडित महिलेला काही त्यांच्या मोबाईल ॲप मुस्लिम ॲप डाउनलोड करायला लावले होते। तिने तिला हिजाब घालायला शिकवलं, तिला कलमा पडायला शिकवलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात धर्मांतराचा जो काही आपण याच्यात सगळा एलिगेशन करतोय त्या प्रकरणात निदा खानचा फार थेट संपर्क होता। या सगळ्या गुन्ह्यातली शेवटची कडी जी आहे ती निदा खान होती। त्यामुळे तिला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी, जेणेकरून या सगळ्या विषयाचा तपास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। कस्टडी जास्तीत जास्त मिळावी असा आपला युक्तिवाद होता। आता सरकारी वकिलांमार्फत हाच युक्तिवाद दिला की या सगळ्या प्रकरणात मलेशियाचे काही कनेक्शन सापडत आहेत। पीडित मुलीचे डॉक्युमेंटेशन बदलून तिला मालेगावच्या कुठल्या टीम मार्फत हे सगळे डॉक्युमेंट बदलणार होऊन तिला मलेशियाला पाठवणार होते, असा सगळा विषय होता। आपल्याकडनं काही बाजू मांडण्यात आली नाही, माझ्याकडनं डायरेक्ट बाजू मांडण्यात आली नाही आज, कारण हे रिमांड स्टेज असल्यामुळे सरकारी वकिलामार्फतच आम्ही आमचं म्हणणं मांडतो। आज माझं ऑथराइज वकील पत्र पीडित वकिलीतर्फे त्याच्यात हजर केलेलं आहे। त्याच्यात सरकारी वकिलामार्फत आपण मागणी केली होती की त्यांना जास्तीत जास्त 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपण मागितली होती। कोर्टाने असं कन्सिडर केले की 2 दिवस पोलीस कस्टडी त्याच्यात देण्यात आहे। सोमवारी त्यांना परत पोलीस देण्यात आहे आणि तपासात बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न झाल्या, जसे की निदा खानला कोणीतरी मतीन पटेल म्हणून कुठल्या संभाजीनगरच्या इस्माने आश्रय दिला होता, असंही तपासात आता निष्पन्न झालेलं आहे। आणि तिच्या या सगळ्या मोबाईलमध्ये जे काही मुस्लिम ॲप डाउनलोड केले होते ते मुस्लिम ॲप डाउनलोडच्या संदर्भाने पण तपास करायचा असं कोर्टात बाजू मांडली गेली आणि कोर्टाने सदर बाजू आता सगळ्या गोष्टींना तपासाला संधी द्यावी म्हणून आता 2 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली। तिचं नाव हनी असं ठेवण्यात आलं होतं आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशन ही प्रोसेस सुरू झाली होती। पण हे सगळ्या गोष्ट चालू असतानाच आरोपी दानिश हा ऑलरेडी विवाहित आहे असं लक्षात आलं आणि ती विवाहित असं लक्षात आल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी रिव्हील झाल्या, FIR झाली। त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला तिथं फुलस्टॉप झाला, नाही तर आज काहीतरी परिस्थिती वेगळी झाली। आज बुलढाणा शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी धारकांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू झालेत। बुलढाणा शहरातील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमातून शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलाय। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। नागरिकांना अधिकृत जागा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली जाते। या उपक्रमामुळे अनेक झोपडपट्टी धारकांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जाते। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं होतं। या
अभियानामध्ये प्रत्येक विधानसभेला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि माझ्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाल्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की ज्या झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोक खितपत पडलेले आहेत. म्हणजे काही झोपडपट्ट्यामध्ये विकास करता येत नाही, आउटलेट नाही, नाल्या नाही, रस्ते नाही. कोणाची जर कोणी घरामध्ये वारलं तर त्याची डेड बॉडीसुद्धा बांधता येत नाही, त्याला उचलून कुठेतरी बाहेर न्यावं लागतं. अशी अवस्था झोपडपट्ट्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना जी 1998च्या काळामध्ये राबवली गेली, त्याच्यानंतर IHSDP पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 योजनेच्या माध्यमातून जवळपास 1900 लोकांना शहरामध्ये जे घरं दिले गेले आणि उर्वरित ज्या झोपडपट्ट्या शहरामधल्या बुलढाण्यातल्या राहिल्या आहेत त्या 1900 लोकांना कायम पट्टे 8 दिवसात आपण देणार. उर्वरित झोपडपट्ट्यांकरता म्हाडाची मदत घेऊन 7 एकर जमीन म्हाडाच्या संयुक्त विद्या म्हणून विकत घ्यायची. नगरपालिकेकडे आणखी 1 एकर जमीन आहे, नगरपालिका ती विकत घेणार. नगरपालिकेच्या कचरा डेपोची 2.25 एकर जमीन, अशी जवळपास 10.25 एकर जमीन आणि जी काही जमीन मी दान केली अशा सगळ्या जमिनीचा वापर करून ज्या लोकांना कायम पट्टे आपण आता देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जी झोपडपट्टी राहील त्या झोपडपट्टीवाल्यांना सुद्धा या ठिकाणी घरं देण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवसाच्या आत किमान 2000 लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने आम्ही कमिट्या स्थापन केल्यात, सगळ्या नगरसेवकांची मदत घेतली, ते लेआउट फायनल केलेत, लाभार्थी आयडेंटिफाय केलेत. आज पहिला टप्पा म्हणून चंद्रपूरनगरच्या सगळ्या 52 लोकांना पट्टे देण्याचं काम या ठिकाणी आता चालू आहे. याच्यामध्ये जे लोक प्लेग्राऊंडवर, जे लोक दवाखान्याच्या जागेवर, जे लोक स्मशानभूमीच्या जागेवर, जे लोक नदीच्या काठामध्ये किंवा जे नाल्याच्या काठावर आहेत अशांना मात्र त्या ठिकाणी कुठले स्थान मिळणार नाही आहे. आणि ज्या लोकांची प्रतिष्ठानं म्हणजे घरांमध्ये किराणा दुकान असेल, दवाखाना असेल किंवा पिठाची गिरणी असेल अशांना कमर्शियल ट्रीट न करता त्यांना देखील निवासी क्षेत्र ट्रीट करून त्यांना देखील कायमपट्टे दिले जाणार आहेत. 500 स्क्वेअर फुटापासून तर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत हा पट्टा त्याला दिला जाणार. पहिल्या 500 फुटापर्यंत निःशुल्क आहे आणि पुढच्या 1000 स्क्वेअर फुटाला जो रेडी रेकनचा रेट त्या भागामध्ये असेल त्याच्यात 10% शुल्क त्याला भरावं लागणार आहे. नगरपालिका स्वतः नगराध्यक्षाच्या पत्रावर आणि नगरपालिकेचं पोफार्मा हा लाभार्थ्यांच्या घरामध्ये पोहोचून आवश्यक ती कागदपत्र 2011 पूर्वीची मागितली जाणार आणि सगळं व्हेरीफाय करून ताबडतोबीनं त्याला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा हा निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये 1500च्या वर ज्यांनी जागा अडवली असेल आणि तो जागा सोडत नसेल तर ती जागा खालसा करायची म्हणजे खारिज करायची आणि तो ऐकत नसेल तर मूळ जागा पण त्याची काढून घ्यायची, अशी कडक तरतूदसुद्धा त्याच्यामध्ये घेतली. यामुळे येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये या बुलढाणा शहरामध्ये एकही झोपडपट्टी आपण त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर ठेवणार नाही आहोत. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीची जागा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे. युद्ध पातळीवर आपण त्यामध्ये काम करणार आहोत. यामध्ये जवळपास 565 नवीन म्हाडाची घरंसुद्धा याच याच्यातील काही लोकांना आपण दिली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांना घरं देताना जे लोक नदीपात्रात आहेत, जे लोक रस्त्यावर आहेत, डीपी रोडवर आहेत, ओपन पेसमध्ये आहेत, त्या सगळ्यांना काढून त्यांनासुद्धा जागा नसेल तर दीनदयाल उपाध्याय योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये पर लाभार्थी याने गावाशेजारची जागा घेऊन त्या ठिकाणी एक विशेष कॉलनी बसवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा प्रकारे अख्खं शहर हे झोपडपट्टी मुक्त करून सगळ्यांना त्या ठिकाणी विकास पोचला पाहिजे, त्या लोकांना चांगल्या वातावरणामध्ये राहता आलं पाहिजे असं वातावरण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याकरता आजचं हे अभियान होतं, ज्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आंबा पिकालाही मोठा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येते. हवामान विभागानं दिलेला अवकाळी पावसाचा इशारा अखेर खरा ठरलाय. संध्याकाळच्या सुमारास दक्षिण रत्नागिरीत अचानक हवामानात मोठा बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आल्यानंतर लांजा आणि राजापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्यात. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. वेगवान वाऱ्यामुळे आंबा बागाचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. हवामान विभागानं आजही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.